सांडगे बनवताना प्रश्न पडतो की सांडगे 1 ते 2 वर्ष टिकवून राहतील का आणि टिकवले तर सांडगे व्यवस्थित राहतील का, सोबतच सांडग्यांना कलर मात्र चांगला येईल का, पांढरे तर पडणार नाहीत ना, त्यांना अळी जाळी तर लागणार नाही ना. हो, सगळ्या प्रश्नांचे उत्तर अगदी व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी ही तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. अगदी व्यवस्थित आणि मस्त असे काटेरी सांडगे तुमचे अगदी सुद्धा छान असे तयार होतील. सोबतच काही टिप्स सुद्धा तुम्हाला या रेसिपीमध्ये दिलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे. तर हे बघा, त्यासोबतच आपल्याला पाव किलो इतकी चण्याची डाळ लागणार आहे आणि पाव किलो इतकी मुगाची डाळ लागणार आहे. तर इथे मी वजनी प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे. आता वाटीचं प्रमाण कसं घ्यायचं ते बघा. इथे मी 2 वाटी इतकी मटकीची डाळ घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला 1 वाटी चण्याची डाळ लागणार आहे आणि 1 वाटी मुगाची डाळ लागणार आहे. हे वाटीचं प्रमाण तुम्ही वापरा. किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला सांगितलं अर्धा किलो मटकीची डाळ, पाव किलो चण्याची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ. तर ह्या डाळी आपल्याला अगोदर स्वच्छ असं साफ करून घ्यायच्यात. याच्यामध्ये जे धूळ किंवा घाण कचरा वगैरे असतो ना, तो साफ करून घ्यायचा आहे आणि नंतर ह्यांना आपल्याला व्यवस्थित असं कपड्यावरती पुसून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, डाळीचं प्रमाण अगदी व्यवस्थित वापरलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही उडदाची डाळ पण टाकून घेऊ शकताय. उडदाची डाळ जर तुम्हाला याच्यामध्ये वापरायची ना, तर 1-2-3 चमचे तुम्ही थोडेसे जास्त घेतले तरी चालेल, किंवा उडदाची डाळ किंवा अजून दुसऱ्या डाळी तुम्हाला याच्यामध्ये वापरायच्या असतील ना, तर त्या तुम्ही मिक्स करून वापरून घेऊ शकताय. तर सगळ्यात पहिल्यांदा की नाही, या डाळींना आपण अगोदर व्यवस्थित असं पुसून घेऊयात. तर इथे बघा, मी एक ओला कपडा असं करून घेतलेला आहे. याच्यावरतीच मी थोड्या थोड्या करून ह्या डाळी पुसून घेते. जर तुमच्याकडे जास्तच वेळ असेल ना, तर तुम्ही ह्या डाळींना धुवून घ्या आणि धुवून नंतर त्याच्यातलं पाणी सगळं नितळून घ्या चाळणीवरती आणि मग त्याला फॅनखाली तुम्ही छान असं सुकवून घेऊ शकताय. आणि तसं नाही केलं तरी चालेल, तुम्ही असं ओल्या कपड्याने पुसून घेतलं ना, तर डाळींवरती जो पांढरट कलर असतो की नाही, तो निघून जातो. आणि हे बघू शकताय, अगदी डाळी व्यवस्थित अशा आपल्या साफ झालेल्या आहेत. हाताला असा पांढरट कलर पण लागत नाही, जेणेकरून जो चोथा वगैरे असतो तो व्यवस्थित असं निघून जातो. हे बघू शकताय, सगळ्या डाळी व्यवस्थित अशा साफ झालेल्या आहेत. आता ह्यांना आपल्याला फॅनखाली सुकायला ठेवून द्यायचंय. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये डाळी व्यवस्थित अशा सुकल्या जातात. अगोदर आता मी ह्यांना फक्त वेगळं वेगळं करून घेतलेलं आहे. फॅनखाली सुकायला ठेवून द्या आणि नंतर ह्याला गिरणीतून आपल्याला दळण करून आणायचंय. गिरणवाल्याला फक्त सांगा की हे तुम्हाला बडीसाठी पाहिजे किंवा सांडग्यासाठी पीठ पाहिजे, जेणेकरून गिरणवाला की नाही तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरीवरती हे दळणार नाही. फक्त तुम्हाला हे डाळीवरतीच दळून आणायचे. एवढ्या गोष्टीची मात्र नक्की काळजी घ्या. डाळीवरती दळलं ना, तर हे पीठ तुम्ही सांडग्यासाठी वापरू शकताय. शिवाय त्याला हे पण सांगा की हे तुम्हाला पीठ अगदी थोडंसं भरडं ठेवायचं आहे, जेणेकरून याचे सांडगे घालायला तुम्हाला अगदी सोपे जातील. तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांडगे बनवले जातात, जे तुम्ही पीठ भिजवून त्याचं मिक्सरमधून पण वाटण करून घेऊ शकताय, पण गिरणीतून दळून आणलं तर अगदी सोपं पडेल. तर आता हे साहित्य आपल्याला वापरायचं. सगळे साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तर एकदा चेक करून घ्या. तर 2 मोठे चमचे जिरे घेतलेले आहेत. 1 मोठा चमचा आपल्याला तिखट लाल मिरची पावडर लागणार आहे. अर्धा छोटा चमचा मी इथे हिंग घेतलेला आहे. चवीनुसार मीठ लागणार आहे. अर्धा छोटा चमचा आपल्याला हळद लागणार आहे. 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. त्यासोबतच आपल्याला इथे बेडगी मिरची पावडर पण तुम्ही घेऊ शकताय. त्यासोबतच आपल्याला 40 ते 50 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. शिवाय तुम्ही 3 गड्डी लसूण घेतलात तरी चालेल. आणि सोबतच आपल्याला लागणार ती म्हणजे भरपूर अशी कोथिंबीर. तर आता कोथिंबीरची मी अगदी बारीक अशी कोथिंबीर करून घेतलेली आहे. तर त्याऐवजी तुम्ही कसुरी मेथी जरी वापरत असाल ना, ती घेतली तरी चालेल. आता मी इथे कोथिंबीर वापरली, कोथिंबीर भरपूर प्रमाणात वापरली तरी चालेल. सगळं साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच. आता हे साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ना, मी ते तुम्हाला सविस्तर अगदी व्यवस्थित सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर इथे बघा, आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये की नाही आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर जिरे आणि लसूण घालून घेऊयात. आता याच्यामध्ये पाणी न घालता आपण याचं वाटण करून घेऊयात. आता परातीमध्ये हे मी पीठ काढून घेतलेलं. तर हे बघा, गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे आणि अगदी असं भरडं पीठ घेतलं, तुम्ही बघू शकताय. आता या पिठाला आपल्याला चाळण अजिबात वापरायची नाही बरं का. चाळण मारून नाही घ्यायची, कारण असंच पीठ आपल्याला वापरायचं. थोडंसं जाडसर दळून आणलेलं आहे, याचेच आपल्याला सांडगे घालायचे. तर आता या पिठामध्ये आपण बाकीचे जिन्नस अगदी थोडे थोडे करून घालून घेऊयात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घालायचे याच्यामध्ये हिंग घालून घेऊयात. तर लगेच याच्यामध्ये हळद घालून घेऊयात. आता याच्यामध्येच आपल्याला लाल मिरची पावडर घालायची, काश्मीरी मिरची पावडर पण घालून घेऊयात. सोबतच मीठ पण चवीनुसार घालून घ्यायचं. मिठाचं प्रमाण थोडंसं बेताने घाला बरं का, कारण हे जेव्हा सांडगे वाळतात ना, तेव्हा ते खारट लागू शकतात. त्यासाठी सुरुवातीपासून थोडंसं कमीच ठेवा, कारण भाजी करताना पण मीठ वापरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आता कोथिंबीर घालायची भरपूर अशी. कसुरी मेथी पण तुम्ही याच्याऐवजी घालू शकता बरं का, ती सुद्धा खूप छान लागते. कोथिंबीर घातली की आता याच्यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं. जे आपण वाटण करून घेतलेलं ना, ते थोडंसं जाडच राहतं बरं का. तुम्ही म्हणाल की पातळ नाही होते, थोडंसं जाडच राहणार, कारण आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर नसतो केलेला आणि लसणामुळे जे त्याला पाणी सुटतं ना जिरांना, त्याच्यावरतीच आपल्याला वाटण करून घ्यायचंय.
आता सुरुवातीला ना ह्याला आपल्याला अगोदर पाणी न घालता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी थोड्यासा पाण्याचा वापर करा, जास्त पण अगदी पातळ करू नका. घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ अगदी व्यवस्थित असं मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. बोट रवतं अगदी एवढंसं पीठ आपण याचं घट्ट ठेवलेलं आहे. तर आता हे जे पीठ आहे ना ते मी एका टोपामध्ये व्यवस्थित असं अगोदर काढून घेते. तर हे बघा, जेणेकरून ना याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि पीठ आपलं ना कोरडं पडणार नाही, त्याच्यासाठी मी या टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित असं त्याला हाताने आता अगदी प्रेस करून घ्या. आता याच्यावरती झाकण ठेवून द्या, याच्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे त्यासाठी. तर ह्याला ना मी असा क्लिंग रॅप पेपर मी असा रॅप करून घेतलेला आहे, जेणेकरून ह्याच्यात हवा जाणार नाही. तुम्ही असं झाकण ठेवलं तरी चालेल, जेणेकरून पीठ कोरडं पडत नाही ना, त्याच्यासाठी सांगितलंय बरं का मी. आता हे एवढं करण्याची गरज नाही, तर माझ्याकडे आहे अवेलेबल म्हणून मी पॅक करून घेतला, जेणेकरून पीठ पटकन असं कोरडं पडत नाही. तर झाकण ठेवा आणि एक अर्धा तासांसाठी ना, अर्धा तास किंवा जास्तीत जास्त वेळ असेल तर पाऊण तासासाठी पीठ भिजण्यासाठी ठेवून द्या. तर आता हे बघा, मी ना इथे एक प्लास्टिकचा कागद इथे खाली घालून घेतलेला आहे आणि याच्यावरती ना आपल्याला सांडगे घालायचे. तुम्ही जसं की प्लास्टिकच्या कागदावरती घालू शकता, हे परातीमध्ये घाला, ताटामध्ये घाला. परातीत घातले तरी चालतील. त्याला थोडंसं तेल लावा, जास्त तेलाचा वापर करू नका जर तुम्ही परातीमध्ये किंवा ताटामध्ये घालत असाल, कारण परत तेलाचा त्याला असा आंबस असा वास येतो. त्याच्यासाठी थोडंसं तेल लावून त्याच्यावरती घालून घेऊ शकता. प्लास्टिकच्या कागदावरती घालत असेल तर काही अडचणच नाहीये. आता हे बघू शकता, पीठ चांगलं आपलं भिजलेलं आहे. आता मी एका वाडग्यामध्ये ना थोडंसं असं पाणी घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला बोटं ओली करून घ्यायचे, लक्षात घ्या. जास्त पाण्याचाही वापर करू नका सांडगे घालण्यासाठी. आणि याच्यातला आपला अगदी छोटासा गोळा असा अगदी काढून घ्यायचा आहे. जास्तही मोठा गोळा नका घेऊ, अगदी छोटे गोळे काढून घ्या आणि याचे आपल्याला सांडगे घालून घ्यायचे. अगदी छोटंसं पुढचं टोकणं अगदी निमुळतं करायचं. काटेरी सांडगे घालायचे असतील ना तर छोटे सांडगे घाला, खूप छान सांडगे होतात बरं का. काटेरी सांडगे सुद्धा तसे छान निघतात. आता तुम्हाला खरं सांगू, तुमच्या घरात जर माणसं असतील ना तर घरातल्यांच्या मदतीने तुम्ही भरपूर असे सांडगे तोडून घेऊ शकताय. तर माझ्या घरात जनरली ना 1 किलोचे सांडगे अजिबात पुरत नाही. तर व्हिडिओसाठी मी तुम्हाला 1 किलोचे सांडगे सांगितले. मला जनरली बनवायचे म्हणले तर 2 किलोचे सांडगे बनवावे लागतात. आणि आता हे बघू शकताय, सगळ्यांच्या घरातल्यांच्या मदतीने मी भरपूर असे सांडगे तोडून घेतलेले आणि सांडगे किती छान तोडून तयार झालेले तुम्ही बघू शकता. आता ह्या सांडग्यांना की नाही आपल्याला ऊन द्यायचं आहे. घरात ज्यावेळी सांडगे घालता तो दिवस, दुसऱ्या दिवशी एक ऊन द्या आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर ऊन नका देऊ, दुपारपर्यंत ऊन दिलं तरी चालेल. कडकडीत उन्हामध्ये सांडगे वाळवणं गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूला कोणाच्या घरामध्ये ऊन येत असेल तर तिथे उन्हामध्ये वाळवून घ्या. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका. आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये हे सांडगे भरून ठेवा. 2 वर्ष सांडगे तुम्ही चांगले टिकवून ठेवू शकताय. चला तर मग परत भेटूया तशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.